नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे। सहारा समाचारमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सातत्याने आपल्यापर्यंत ब्रेकिंग न्यूज पोहोचते आहे, ते म्हणजे जहानपूर येथे झालेल्या हत्येची। आणि आज देखील त्याच संदर्भात संपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आम्ही, ते सुद्धा थेट आरोपींच्या नावासकट। जहानपूर येथील हत्या करून जहानपूर येथील शहानूर कालव्यात प्रेत जाळले आणि त्यानुसार काल फॉरेन्सिक लॅब, उपविभागीय पोलीस अधिकारी व गुन्हे अन्वेष विभागांनी चौकशीला सुरुवात केली। आज सदर व्यक्ती हा आर्वी येथील मुस्लिम युवक असल्याची माहिती प्राप्त झाली आणि सर्वात महत्त्वाची बाब अशी की आर्वी येथील पोलीस स्टेशनमध्ये मोठा त्यांच्या नातलगांनी गदारोळ केल्याचं देखील आपण स्क्रीनवरती ध्वनिचित्रफित बघू शकता। तर सदर व्यक्ती हा आर्वी येथील मुस्लिम युवक असल्याची माहिती प्राप्त झाली। मुस्लिम युवक हा एक मोठ्या गुन्ह्यात सुद्धा कारागृहामध्ये होता अशी माहिती मिळाली, परंतु घटनेची माहिती मिळाल्यावर त्याच्या नातेवाईकांनी मृत व्यक्तीची ओळख पटल्याने नातेवाईकांनी आपण जर बघितलं, आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आर्वी येथे पोलीस स्टेशनमध्ये मोठा गोंधळ घातला। दुसरीकडे ह्या गुन्ह्यातील आरोपींना CCTVच्या आधारे एक 4 व्हीलर गाडी रात्री CCTV फुटेजमध्ये दिसून आली आणि त्या आधारावर गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण वानखळे यांच्या आदेशानुसार तपासाची चक्री फिरवण्यात आली आणि CCTV फुटेजमध्ये अंजनगाव येथील पद्मश्री हॉटेलचे मालक शुभम राय यांचे 2 सहकारी यांना गाडीमध्ये घेऊन घोडगावच्या दिशेने करत असताना दिसले। मृतक शेख शाहरुख शेख यांनी पैशाच्या कारणावरून यतीत आरोपी प्रकाश महाजन यांना मारहाण केली होती। प्रकाश महाजन, त्यांचा मुलगा टिकेश, त्यांचा साथी अली असगर यांनी पैशाचा आमिष देऊन हत्या करण्याचा कट रचला आणि त्यावरून मृतक शाहरुख याला बाहेरगावी आणले आणि उद्याला मारहाण करून हत्या केली आणि आरोपी टिकेश यांनी आपले मामेभाऊ शुभम राय यांना लेहगाव येथे बोलावले व लेहगाववरून शुभम यांनी आपल्या गाडीमध्ये अंजनगाव येथील 2 सहकाऱ्यांच्या मदतीने बॉडीला कालव्यामध्ये टाकून जाळले। यावरून आरोपी टिकेश प्रशांत महाजन वय 28 वर्ष राहणार गणपती वाघ आर्वी वार्ड क्रमांक 2, आरोपी प्रशांत हरिश्चंद्र महाजन वय 59 आर्वी वार्ड नंबर 3, शुभम मोहनलाल रॉय वय 28 वर्ष अंजनगाव सुरजी, अली असगर सबर हुसेन वय 28 राहणार आर्वी, हर्षित प्रकाश गौर वय 19 राहणार अंजनगाव सुरजी आणि निखिल दीपचंद्र गौर वय 28 राहणार अंजनगाव सुरजी यांना अटक करून न्यायालयात नेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। एकंदरीत ही घटना झाल्यानंतर आमचे प्रतिनिधी यांनी तातडीने त्या ठिकाणी जात स्थानिक पोलीस पाटलांच्या माध्यमातून, सरपंचांच्या माध्यमातून सविस्तर वृत्तांकन आपल्यापर्यंत पोहोचवलं आणि आज सहारा समाचारच्याच माध्यमातून सविस्तर जहानपूर येथील ज्या संपूर्ण हत्येचा हा जो एकंदरीत विषय होता तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या प्रतिनिधींनी केलं। तर अशा प्रकारे एकंदरीत घटनाक्रम राहिला आहे आणि अशा प्रकारचे आरोपींची नावं यामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे।